नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत। संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणती कामे टाळावीत, कोणती कामे केल्याने घरातील सुख समृद्धी कमी होऊ शकते। मंडळी, भारतीय संस्कृतीत संध्याकाळची वेळ अत्यंत पवित्र मानली जाते। सूर्यास्तानंतरचा काळ हा दिवस आणि रात्र यांच्या संधिकालचा असतो। या वेळेत काही नियम पाळण्याची परंपरा आहे। यामागे धार्मिक श्रद्धा, वास्तुशास्त्र तसेच काही व्यावहारिक कारणेही आहेत। चला तर मग एक एक करून सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मंडळी, पहिला आहे सूर्यास्तानंतर झाडू मारणे टाळावे। तर आपल्या घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की संध्याकाळी झाडू मारू नये। अशी श्रद्धा आहे की सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास लक्ष्मीचे आगमन कमी होते आणि घरातील धन बाहेर जाते। व्यावहारिक कारण असे की पूर्वी वीज नव्हती, अंधारात झाडू मारताना दागिने, पैसे किंवा महत्त्वाच्या वस्तू नकळत बाहेर फेकल्या जाऊ शकत, म्हणून शक्यतो झाडूचे काम दिवसा पूर्ण करावे। मंडळी, दुसरा आहे दूध, दही किंवा मीठ उधार देणे टाळावे। म्हणजे नेमकं सूर्यास्ताच्या वेळेस तुमची आई म्हणत असेल किंवा आजी म्हणत असेल की दूध कोणाला द्यायचं नाही, दही पण द्यायचं नाहीये, त्याच्यानंतर मीठ द्यायचं नाहीये, हे तुम्ही ऐकलेलं असेलच। तर अनेक ठिकाणी सूर्यास्तानंतर दूध, दही, मीठ किंवा तांदूळ उधार देत नाहीत, म्हणजे कुणाला ना उसनं देत नाहीत, अशी परंपरा आहे। अशी मान्यता आहे की या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात। मात्र जर एखाद्या गरजू व्यक्तीला खरोखर गरज असेल तर मानवतेच्या दृष्टीने मदत करणे अधिक महत्त्वाचं आहे। मंडळी, तिसरं आहे तुळशीची पाने तोडू नये। तसा जर विचार केला तर सूर्यास्तानंतर कोणत्याच झाडाचे पाने तोडू नयेत असं म्हणलं जातं, परंतु विशेष म्हणजे सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत। धार्मिक मान्यतेनुसार या वेळेनंतर तुळशी माता विश्रांती करते। मंडळी, तुळशी माता विश्रांती करतेच, परंतु सगळेच झाडं हे विश्रांती करत असतात, त्यामुळं सूर्यास्तानंतर झाडाची पाने तोडायची नाहीत। जर पूजेसाठी पाने लागणार असतील तर ती सकाळीच तोडून ठेवावीत। मंडळी, चौथं आहे नखे आणि केस कापू नये। संध्याकाळी किंवा रात्री नखे आणि केस कापायचे नाहीयेत, ते टाळायचं आहे। पूर्वी प्रकाश कमी असल्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असे। आजही अनेक कुटुंबामध्ये हा नियम श्रद्धेने पाळला जातो। मंडळी, पाचवा आहे की घरात अंधार ठेवू नका। सूर्यास्त होताच घरात दिवा लावावा, देवघरात दीप प्रज्वलित करून देवाची प्रार्थना करावी, यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं। आणि मंडळी, सूर्यास्तानंतर दिवा लावण्याची पद्धत सगळीकडेच आहे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, त्यामुळं संध्याकाळी अंधार ठेवायचा नाहीये। सूर्यास्तानंतर लाईट असेल तर लावायची, दिवा लावायचा। तर मंडळी, सहावं आहे मोठ्याने भांडणे किंवा अपशब्द बोलणे टाळावे। तर संध्याकाळच्या वेळी घरात शांतता असावी, यावेळी भांडणे, राग, अपशब्द कोणाला बोलू नये, नकारात्मक बोलणं टाळावं, यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहतं। मंडळी, देवघर बंद ठेवू नका। संध्याकाळी देवासमोर दिवा लावून आरती करा। कुटुंबातील सर्वांनी काही मिनिटे एकत्र प्रार्थना केल्यास मानसिक शांतता मिळते। मंडळी, आठवं आहे की झोप टाळा। म्हणजे नेमकं सूर्य मावळायच्या टायमाला झोपायचं नाहीये। सूर्यास्ताच्या वेळी झोपणे काही परंपरामध्ये अशुभ मानलं जातं, त्याऐवजी हातपाय धुवून देवाचे स्मरण करणे चांगले मानले जाते। नववं आहे कचरा घराबाहेर टाकणे टाळा। रात्री उशिरा कचरा बाहेर टाकू नये अशी ही प्रथा आहे। ही मुख्य सुरक्षितता आणि स्वच्छतेशी संबंधित कारणामुळे प्रचलित झाले। तर मंडळी, 10वं आहे दान करताना विवेक बाळगा। तर दान करणे नेहमीच चांगलं आहे, मात्र काही परंपरानुसार सूर्यास्तानंतर विशिष्ट वस्तू आपण म्हणजे उधार देणे टाळावे असे सांगितले जाते। तरीही गरजूला मदत करणे हे सर्वात मोठं पुण्य आहे। मंडळी, संध्याकाळी करायची शुभ कामे कोणती आहेत, ती म्हणजे देवासमोर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा, संध्याकाळची आरती करा, श्री स्वामी समर्थ, रामरक्षा, हनुमान चालीसा किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या, मुलांना काही वेळ देवाचे नामस्मरण किंवा चांगले संस्कार शिकवा, घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा। तर मंडळी, अनेक गोष्टी या धार्मिक श्रद्धा, स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक रूढींवर आधारित आहेत। सर्वच गोष्टींना वैज्ञानिक आधार असेलच असे नाही। मंडळी, श्रद्धा आणि विवेक या दोन्हींचा समतोल ठेवून त्यांचे पालन करणे योग्य ठरेल। तर मंडळी, संध्याकाळची वेळ ही देवस्मरण, सकारात्मक विचार आणि कुटुंबासोबत वेळ घालण्याची वेळ आहे। आपण या छोट्या छोट्या गोष्टीचे पालन केले तर घरात आनंद, शांतता आणि समाधान टिकून राहण्यास मदत होऊ शकते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.